तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर जन्म शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2026ची, विषय मराठी, इयत्ता 9वी, वेळ 3 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे कृतीपत्रिकेसाठी काहीतरी सूचना दिली हे तुम्ही वाचून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 गद्य 7 मार्कांसाठी असणारे तुम्हाला प्रश्न पहिला दिलेल्या उत्तर सूचनेनुसार कृती करा. 2 मार्कांसाठी तुम्हाला कृती दिलेली आहे. गोऱ्या साहेबांची सभा वैशिष्ट्ये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली इथे तुम्हाला 2 अजूनही तयार न झालेली आभाराची कार्ड 2 मार्कांसाठी तुम्हाला इथे द्यायची आहे. सोमत लिहायचे आहे 3 मार्कांसाठी. खाली दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 2 मार्कांसाठी कृती करायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे काय ते लिहा. इथं तुम्हाला हा एक दुसरा उत्तर दिलेला आहे प्रश्न आ मध्ये. मित्रांनो, तो उत्तर वाचून तुम्हाला सोमत लिहायची आहे 3 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली पठित गद्य 4 मार्कांसाठी पठित गद्यमध्ये एक उत्तर दिलेला आहे. दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 4 मार्कांसाठी. ते विद्यार्थी मित्रांनो, पहिलं तुम्हाला इथे 2 मार्कांसाठी एक कृती दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली 2 मार्कांसाठी एक कृती दिलेली आहे. त्याच्यानंतर विभाग 2 पद्य 8 मार्कांसाठी कविता दिलेली आहे. तुम्हाला प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा 2 मार्कांसाठी. आदिवासी मुलांचे गाव टिंबटिंब हे आहे. 2 आदिवासी मुले यांच्या संगतीने पळणार आहे 2 मार्कांसाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं आदिवासी मुलांचे ध्येय व स्तुंग इच्छित प्रस्तुत कवितेतून प्रकाशित व्यक्त होते 2 मार्कांसाठी लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली 3 पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा 2 मार्कांसाठी. काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर एक पुढीलपैकी कोणतेही एक कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा 4 मार्कांसाठी कृती करायची आहे. मुद्दे दिलेले आहे खाली 3. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 पुढील दिलेल्या काव्यपंक्तीसर रसग्रहण करा 4 मार्कांसाठी हे रसग्रहण करायचं आहे. त्याच्यानंतर विभाग 3 स्थूलवाचक 6 मार्कांसाठी स्थूलवाचक आहे 6 मार्क. प्रश्न तिसरा, खालील पैकी कोणतेही 2 कृती सोडवा. इथं तुम्हाला 2 कृती दिलेल्या आहे. कृती 1, कृती 2, कृती 3. यापैकी कोणतेही 2 कृती तुम्हाला सोडायचे आहे. 3 पैकी 2 सोडवायचे आहे. त्यानंतर खाली विभाग 4 भाषा अभ्यास 16 मार्कांसाठी भाषा अभ्यास असणारे प्रश्न. चौथा, व्याकरण घटकावर आधारित कृती करा 2 मार्कांसाठी. 1 रसविचार. पुढील ओळीतील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली 2 उक्त प्रकार 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली 3 शब्दसिंधी 2 मार्कांसाठी असणारे उपगठित उपसर्गठित शब्द लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली आता तुम्हाला भाषिक घटकांवर आधारित कृती 2 मार्कांसाठी लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली इथं पुढील शब्दांच्या अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा 1 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा 1 मार्कांसाठी. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा 2 मार्कांसाठी. अचूक शब्द ओळखा 1 मार्कांसाठी. खालील वाक्यात लेखणीनुसार लिहा 1 मार्कांसाठी. खालील शब्दांना प्रचार मराठी भाषेत लिहा 1 मार्कांसाठी. त्याच्यानंतर इथं खालील म्हणी पूर्ण करा 1 मार्कांसाठी. म्हणी पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर खाली 5 उपयोजित लेखन 6 मार्कांसाठी आहे. प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडा. 1 पत्रलेखन. पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. तर इथे तुम्हाला पत्रलेखनासाठी एक जाहिरात दिलेली आहे. याच्यावरून तुम्हाला पत्र लिहायचं आहे. तर इथे तुम्हाला पत्राचा विषय दिलेला आहे. वेळेवर नोंदणी करूनही योग्य प्रकारे सवलत न मिळणारे तक्रार करणे पत्र. लक्ष्मी ट्रस्ट व्यवस्थापक लिहा. दुसरं लिहायचं आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या कुटुंबास सहलीला जाऊ इच्छित याकरता माहिती देण्याची विनंती करणारे पत्र. लक्ष्मी ट्रस्ट व्यवस्थापक लिहा. ते 2 पैकी 1 पत्र तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली किंवा विभाग 1 गद्य विभाग मधील उपठित उत्तरा एवढा सारांश लेखन करा. त्याच्यानंतर खालीलपैकी
कोणतेही 2 कृती सोडा. 10 मार्कांसाठी जाहिरात लेखन, कथा लेखन, बातमी लेखन. 5-5 मार्कांसाठी 1 कृती असणार आहे. 2च कृती सोडवायच्या. याच्यामध्ये तुम्ही जाहिरात लेखन आणि कथा लेखन सोडू शकता. त्याच्यानंतर खाली लेखन कौशल्य. पुढील लेखन प्रकारची कोणतीही 1 कृती सोडवा. 8 मार्कांसाठी कृती सोडवायची आहे. 1 आत्मकथन. पुढील मुद्द्यांच्या आधारे वर्तमानपत्राचे मनोगत लिहा. वर्तमानपत्र समाजाचा आरसा, प्रभावी व प्रेरणा माध्यम, वाचनाचा फायदे, विविध भाषांतून उपलब्धता, अंतरित परिणाम, बदलले स्वरूप. त्याच्यानंतर खाली 2 वैचारिक लेखन. पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयांवर लेखन करा. तुम्हाला इथं आजचे विद्यार्थी इथं मुद्दे दिलेले, याच्यावरून तुम्हाला लेखन करायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रसंग लेखन आजोबांच्या अमृतोत्सव, याच्यावर तुम्हाला लेखन करायचं आहे. 3 पैकी कोणते 1 लिहायचे. 8 मार्कांसाठी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली, ते जाऊन फॉलो करा आणि 1 नंबरच्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता.